बुधवार 22 जानेवारी 2025. संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू सभास्थानात गेला. तेथे वळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते. तेव्हा त्यांनी हात वळलेल्या माणसास म्हटले, असा पुढे ये. मग तो त्यांना म्हणाला, शब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, यातून कोणते शास्त्रीय आहे? पण ते उगेच राहिले. मग त्यांनी त्याच्या मनाचा कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्यांनी हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुषी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा याविषयी लागलाच हेरोदियांबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. चिंतन. निर्गम या बायबलमधील पुस्तकात शब्बात पवित्र पाळ या आज्ञेचा हेतू काय आहे? प्रभू येशूला विरोध करायचा हे ठरवून त्याला पकडण्यासाठी परुषी आणि शास्त्री टपले होते. प्रभू येशूने सर्वांकडे रागाने पाहिले असा उल्लेख संत मार्क करतो, कारण त्याच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे प्रभू येशू ख्रिस्त खिन्न झाला होता. रास्त काय व चुकीचे काय या माणसाने केलेल्या कल्पना जेव्हा एखाद्या व्यक्ती देवावर लादतो, म्हणजेच देवाचे मन समजून घेण्यास नकार, देवाला समजण्यासाठी दुर्लक्ष, उदासीनता ही पापांच्या मुळाशी असतात. काय अर्थ आहे अद्वैत्वाचा? जीव घेण्यापेक्षा जीव वाचवणे आणि वाईट करण्यापेक्षा बरे करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्तीचे, सर्वोदयासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे, समाजाचे, देशाचे, जगाचे भले करणे. आपण रविवार कसा घालवावा हे सलोख्याने चिंतन करा. आळस, लावालावी, चवाटीवर बसून केलेल्या चांभार चौकशा, कोणाला खाली पाडण्यासाठी चुगलीद्वारे रचलेले मनसुबे, रविवार हा प्रभू ख्रिस्तांनी बहाल केलेला अविनाशी जीवनाची आठवण, आमच्या पापवृत्तीपासून केलेला सुटका म्हणून रविवाराला देवाचा दिवस गणले जाते. आपल्या शब्दांनी, कृतीने, वर्तनाने देवाची स्तुती करण्याचा दिवस, शेजार धर्म पाळण्याची संधी. कसे वागतो आपण दुसऱ्याला, शेजाऱ्याला, परक्याला, अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला, असा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त अलौकिक शब्दात आपणास विचारत आहे.